शिवाजीदादा शेलार 11 खंबालपाडा या दोन बलाढ्य संघादरम्यान तर खंबालपाडा संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे व आमंत्रित केले काटे संघाला फलंदाजीसाठी या मैदानावरती। तर या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 5 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय याचं प्रत्यक्ष धावतर वर्णन या ऐकूया पुन्हा एकदा डोंबिवलीचे ज्येष्ठ समालोचक प्रसाद परब सर यांच्या आवाजात। तर याच दरम्यान लकी ड्रॉ कूपन देखील आहे। आपण 100 रुपयाचं एक कूपन घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी आपण शेवटच्या दिवशी लकी ड्रॉ कूपन निघेल त्याला भाग्यवान विजेत्याला मिळणार आहे एक ॲक्टिवा बाईक। आणि आपण रोजच्या भागात जर पाहिलं तर फ्री कूपन आहेत। 4 व्हीलरच्या बाजूला एक कूपन बूथ आहे त्या ठिकाणी आपण कूपन घ्यायचं आहे फ्री ऑफ कॉस्ट आहेत कोणत्याही प्रकारची पैसे नाही भरायचे। आणि भाग्यवान विजेत्याला आज मिळणार आहे एक फोन मोबाईल फोन। ओव्हर टू प्रसाद सर। थँक्यू धन्यवाद विवेक धन्यवाद विनोद। ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पहिल्याचा चेंडू विशाल आले होते फलंदाजीला विशाल आणि राहुल ही जोडी बघा दोन्ही संघ तुम्ही पाहतात एक एक सामने जिंकून वरती आले। दुसऱ्या फेरीतला पहिला सामना तुम्ही पाहतात आमदार चषक 2018 स्पर्धेचा तिसरा दिवस। ड्रोन कॅमेरा आमच्या बरोबर डोक्यावर आमच्या व्यासपीठावर या सर्व स्पर्धेची क्षणचित्र टिपत असताना कव्हरेज करत असताना आपल्या कॅमेऱ्यामधून प्रशांत भोईर पुढील चेंडू ओव्हर द विकेट विशालसाठी समोर खेळत लाफ्टेड स्ट्रोक क्षेत्रचक आहे डीपमध्ये कव्हर करेपर्यंत तोपर्यंत धागा उघडले जाते एका धावेने फलंदाज खाता उघडतात विशाल। धावसंख्या धाव फलकावर 1। पहिल्या सामन्याच्या कंपॅरिझनमध्ये थोडीशी मात्र वेगळी स्ट्रॅटेजी पाहायला मिळते ती फलंदाजी करणाऱ्या संघाकडून काटेई संघ। कारण आघाडीला मागाच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं अनंत पाटील यांना आले होते फलंदाजीला पण इथे मात्र विशाल येत आहेत विशालला प्रमोशन होत आहे आणि विशाल सोबत त्यांचा आघाडीचा फलंदाजीने मात्र खूप चांगली सुरुवात करून गेली होती पण जास्त काळ टिकू शकला नाही। 2 अप्रतिम फटके त्याच्या बॅटमॅन आपण पाहिले लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर एक चौकार आणि एक षटकार। सीमारेषच्या बाहेर जो कोणी प्रेक्षक झेल पकडेल त्यासाठी पारितोषिक आहे। आयोजकांकडनं कॅच प्राईज सचिन पावशे यांच्याकडनं स्वप्नील पावशे यांच्याकडनं 500 रुपये आहे आणि आयोजकांकडून एक टी शर्ट देऊन त्याचा सन्मान करण्यात येणार आहे ही सूचना येते आमच्या आयोजकांकडून। राऊंड द विकेट प्रशांत बॅट आणि बॅटच्या मध्ये चेंडू समोर खेळत आहेत हाफ वाली करून चेंडूला ड्राईव्ह केलं आहे फुललेची डिलिव्हरी होती फक्त सन्मान दिला आहे चेंडूवर। मग अशी म्हटलं की खूप चांगले तंत्रशुद्ध टेक्निकल साऊंड क्रिकेटर आहेत लेदर बॉलचे खूप चांगले क्रिकेटर आहेत काटे संघाच्या माध्यमातून राहुल चौधरी बघा ड्रिल करून दाखवता का चेंडू इतके मला एक्झिक्यूट करायचा होता। दोन्ही फलंदाज आपला अकाउंट ओपन करत नाही की एका धावेने धावसंख्या धाव फलकावर 2। प्रशांत पॉवरप्लेचं पहिलं षटक हाताळत असताना थोडंसं मात्र डॉमिनेट करतायत या षटकामध्ये थोडंसं थांबवतात फलंदाजांना। ओ व्हेरी गुड डिलिव्हरी कुठल्याच स्पॉटवरना चेंडू मात्र थोडासा टेक ऑफ होतोय फलंदाज पूर्णपणे बीट होते या चेंडूवर थोडीशी अपिश खेळण्याचा प्रयत्न होता कव्हर्समधून। मी पाहतात विकी शेलारला शॉर्ट कव्हरमध्ये उभे आहेत त्यांच्या डोक्यावरनं चेंडूला एक्झिक्यूट करायचं होतं पण थोडेसे असफल होत आहेत चेंडूच्या पिचिंगपर्यंत पोहोचत नाही लाईनमध्ये येत नाही आहे आणि म्हणून तर चेंडू बॅटच्या बाजूने खूपच वेगाने निघून जातोय डॉट बॉल। आतापर्यंत या षटकात 4 चेंडूत फक्त 2 धावा खर्च केल्यात। गुड बॉलिंग फ्रॉम प्रशांत भोईर। हा चेंडू कव्हर्समध्ये खेळता चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्राच्या काय डीपमध्ये चेंडू कव्हर करेपर्यंत वेळ घेत आहे तोपर्यंत 2 धावा होणार का पण नकार दिलाय राहुलने। गुड कॉल। विशालच्या बॅटमन हा फटका पाहायला मिळाला क्षेत्रक्षण लगेच चेंजेस होते कारण डावकर आणि उजव्याचं कॉम्बिनेशन तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट फाईन लेगला येत आहेत ते साई चौधरी। सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू तुम्ही पाहता डीपमध्ये राऊंड द विकेट प्रशांत स्टेप आउट झाले ऑन साईडला खेळत आहेत क्षेत्राच्या काय डीपमध्ये क्षेत्राच्या चेंडू कव्हर करतील 2 धावेचा अवधी होता कारण चेंडू थोडासा मात्र हळुवारपणे गेला निघून थोडासा कमी गतीने निघून गेला संत गतीने निघून गेला याचा फायदा उचलला राहुल यांनी 2 धावा या चेंडूवर अंकित केला आणि धावसंख्या आपल्या संघाची सरकवली ती 5 या धावसंख्येवर। पहिलं षटक किती सुंदर होतं बघा इथे मात्र प्रशांतचं थोडंसं मात्र दडपण आणणारं षटक कारण एकही मोठा फटका मारण्याची संधी दिली नाही थोडंसं दबावाखाली ठेवलं काटे संघाच्या दोन्ही फलंदाजांना पण बघायचं आहे थोडंसं हवेच्या विरुद्ध फलंदाजी करायची होती पण आता मात्र हवेचा ओघ हवेचा निश्चितच प्रभाव पाहून मात्र फलंदाजी करण्याची मात्र एक नामी संधी आली दुसऱ्या षटकामध्ये आणि बघायचं आहे या दुसऱ्या षटकात कशी फलंदाजी करतात काटे संघाचे फलंदाज।
तर एका षटकाकडे धावसंख्या दाफलकावर 5. सुसज्ज, नियोजनबद्ध, विलोभनीय आणि अतुलनीय आणि तेवढंच दर्जेदार शिस्तबद्ध आयोजन आमदार चषक 2018. रवी खाडे ऑन साइडला, रवी खाडेचा हा पहिल्या चेंडूवर क्षेत्रशक्ती वाट बघताय जेलची आणि फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर एक मोठं यश मिळवतोय फलंदाज विशाल. बॅक टू द पवेलियन. 5 या धावसंख्येवर पहिलाच धक्का लागलाय तो काटाई संघाला. DJ Encore. चलाओ ना नैनों से बाण रे, चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे, जान ले लो ना जान रे, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए हमारी बॉडी से हम. क्या बात. लाजवाब लाजवाब. अत्यंत दर्शनीय नेत्रदीपक असं नृत्य तुम्ही पाहतात व्यासपीठावर. तिथे मात्र मनोरंजन कक्षामध्ये प्रदीप माळी, साईनाथ भोईर यांचे हे सर्व कलाकार, नृत्य कलाकार प्रतिम संगीत दाखवत असताना खूपच चांगलं संगीत सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते ते उत्तम क्रिएशनच्या माध्यमातून. उंत पाटील आणि त्यांचे बंधू, त्यांचे भाऊ सर्व मात्र सज्ज आहेत या स्पर्धेमध्ये. निश्चितच आपली पूर्णपणे छाप सोडण्यासाठी अप्रतिम दर्जेदार आयोजन या स्पर्धेचं तुम्हाला पाहायला मिळते. सन्माननीय सुमित सुभाष भोईर यांच्या माध्यमातून. ओ द विकेट. चेंडू बाकपडला गेला, कट केला, चेंडूला गॅपमध्ये खेळतायत. अप्रतिम, डोळ्याचा अक्षरशः पाळणं फेडणारा फटका. फक्त नजाकत पाहायला मिळाली चेंडूमध्ये, फक्त कट केला, चेंडू सीमारेषे बाहेर. दमदार चौकार. तर गलीमध्ये खेळू लावलाय स्वतः इथे. तिथे विकी. खूप सुंदर स्क्वेअर कट पाहायला मिळाला राहुल चौधरीच्या बॅटमधून. हो, चेंडू हवेमध्ये खेळताय. अजून एकदा गॅपमध्ये फटका. चेंडू इथे मात्र गलीमधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दमदार चौकार. लाजवाब कामगिरी फ्रॉम राहुल चौधरी. थँक्यू. अप्रतिम 2 चौकार स्पेसिफिकली ऑफ साईडला. एक मात्र स्क्वेअर कट, एक मात्र थोडंसं अपिच खेळत आहेत गलीमध्ये. चेंडू तुम्ही ज्याप्रमाणे पाहतात ऑप्शनच्या थोडासा बाहेर, फक्त बॅटचा फेस ओपन करून लेट कट दाखवला. चेंडू थोडासा फसवा होता. क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या खाली बघायचं झेल होतोय का, आणि इथे मात्र फलंदाज बाद. साई शरारच्या हातामध्ये हा झेल जाऊन विसावतोय आणि एक मोठा धक्का लागतोय तो फलंदाजी करणाऱ्या काटे संघाला. OUT. फलंदाज बाद होतोय तो राहुल चौधरी. बॅक टू द पवेलियन. थोडेसे पुन्हा एकदा अपयशी, थोडेसे पुन्हा एकदा नाराज राहुल चौधरी. मागच्या सामन्यात सुद्धा दमदार सुरुवात करून दिली होती आणि असे 2 फटके दाखवले होते त्यांनी मात्र सर्वप्रथम आपल्या बॅटमॅनना, आणि पुन्हा एकदा 2 चांगले फटके दाखवल्यानंतर मात्र फलंदाज तंबूत परत आहेत. विशाल आणि त्याचबरोबर राहुल चौधरी बॅक टू द पवेलियन. आकडे दोन्ही फलंदाज तंबूत परतले आहेत. पण बघायचं मात्र येणाऱ्या फलंदाज मात्र खूप मोठी जबाबदारी असणार आहे. अनंत पाटील जे स्ट्राईक एंडला उभे आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला आले ते राजदीप चौधरी. रवी खाडे मिळणार हे अजून एक यश आपल्या संघासाठी. 2 गडी या षटकात तो बाद करतोय. गुड बॉलिंग. ओ द विकेट. समोर खेळायचं होतं. ऑफ ड्राईव्ह. चेंडू बॅटची आतली कट घेऊन मात्र मागे जातोय. लेमन कट, चायना कट, अशी काही विविध नावं आहेत या फटक्याला.
आणि तोपर्यंत एक चिकी सिंगल कंप्लीट केल्या चेंडूवर. अलीमकर 11 क्रिकेट क्लब, गावदेवी क्रिकेट क्लब शेळगाव, SB ग्रुप शेळगाव, शेळगाव B संघ, खार्डी, फडकेपाडा चांगली साथ या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप मोलाची भूमिका, त्याचबरोबर खूप चांगली जबाबदारी पाहायला मिळते ती अशोक काटे, श्याम काटे, अतुल सुर्वे, वन मोर बिग नेम, स्वप्नील पावशे यांच्या माध्यमातून आपण पारितोषिक पाहत आहोत. प्रत्येक त्या लाडक्या प्रेक्षकाला ज्याने मात्र षटकाराला जेलमध्ये कन्वर्ट केलं तर 500 रुपये. त्यानंतर आशिष भोईर, योगेश मात्रे, अभिजित ठाकूर यांच्यावर पूर्णपणे जबाबदारी आहे सर्व स्पर्धेची. आणि त्याचबरोबर खूप चांगला सपोर्ट, त्याचबरोबर पाहतात व्यासपीठावर आगमन होत आहे. सन्माननीय कल्याण ग्रामीण विभागाचे आमदार सुभाष गणू भोईर साहेब, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार चषक 2018 मध्ये व्यासपीठावर तुम्हाला पुन्हा एकदा आमदारांचं साहेबांचं स्वागत करत आहोत. त्यांच्या माहितीसाठी स्पर्धेतला तुम्ही पाहतात तर 7वा सामना सुरू आहे. दुसऱ्या फेरीला पहिला सामना सुरू आहे. जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटे विरुद्ध स्वर्गीय शिवाजी शेलार 11 खामलपाडा संघ. दोन दिग्गज संघांमध्ये एक बलाढ्य फाईट सुरू आहे, महामुकाबला सुरू आहे. धावसंख्या धावफलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाल्यामध्ये ती 14 धावा. पहिलं षटक आपण पाहिलं, धावफलकावर धावा होत्या ते फक्त 5. त्यानंतर या षटकात 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले, त्यानंतर एक सिंगल, 2 विकेटसुद्धा पाहायला मिळाले, त्यानंतर एक चेंडू निर्धावसुद्धा जात आहे. एकूण 9 धावा या षटकात खर्च केल्या आहेत ते गोलंदाज रवी खाडेने. तर नक्कीच प्रसाद सर या ठिकाणी सत्य संकल्पाचा महामेरू आमचे लाडके आमदार सुभाषजी गणू भोईर साहेबांचं नक्कीच या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनापासून स्वागत. त्याचबरोबर नारिली गावचे माजी सरपंच सन्माननीय परेश ठक्कर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनापासून स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय राम भोईर आपलं देखील मनापासून स्वागत. थँक्यू व्हेरी मच ऑल टू प्रसाद सर. 14 ऑन द बोर्ड. नितेशने जर तिथे मात्र हॅट्रिक संपादन केले तर पारितोषिक आलेलं आहे गोरख भोईर यांच्याकडनं. 2000 रुपयाचं कॅश प्राईज फॉर अ विकेट हॅट्रिक. स्ट्रायकिंगला फलंदाज अनंत पाटील. धावसंख्या धावफलकावर 14-1-4, 14 धावा धावफलकावर. धावसंख्येची गती थोडीशी कमी आहे, याचं कारण खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. नितेश ओ द विकेट. ओ चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडूला स्क्वेअर कट करायचं होतं. क्विक बाउन्स झाला चेंडू, अप्रतिम चेंडू मात्र टेक ऑफ घेते, उंचवडी घेते चेंडू आणि जाऊन विसरतो तो इथे मात्र जितूच्या हातामध्ये, जितेशच्या हातामध्ये. त्याचबरोबर व्यासपीठावर माजी सरपंच काटेगावचे सन्माननीय काशीनाथजी पाटील साहेब यांचं आगमन होत आहे. सुस्वागतम. चेंडू ऑन साइडला हुक केलाय, जबरदस्त फटका. चेंडू लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर, 1 बाउन्स वर रोप आणि हा दमदार चौकार. काशीनाथ पाटील साहेबांचं दमदार स्वागत केलंय अनंत पाटीलने. काशीनाथजी पाटील तुम्ही पाहतात व्यासपीठावर सन्मान्य आमदार सुभाष भोईर साहेबांची चर्चा करत असताना, स्पर्धेबद्दल विचारणा करत असताना. विलोभनीय आयोजन. फुल टॉस आहे, ऑनसाईडला खेळत आहेत. थोडासा मात्र चेंडू जमिनीला चाटत जातोय. मागे क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चेंडू कव्हर करेपर्यंत 1 धाव मात्र मिळते या चेंडूवर आणि 1ने धावसंख्या सरकते पुढे धावफलकावरती, म्हणजेच 19 या धावसंख्येवर. त्याचबरोबर आगासन गावचे संतोष बेडेकर यांचं सुद्धा आगमन होत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषक स्पर्धेचे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स आहेत काशीनाथजी पाटील साहेब, संतोषजी बेडेकर साहेब. आणि खूप मोलाची भूमिका या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते दोन्ही व्यक्तिमत्वांकडनं. व्यासपीठाची पूर्णपणे काळजी मात्र घेतली जाते. ड्रोन कॅमेरा. ओ खोलो टप्प्याचा चेंडू होता तरी सुद्धा खोदून काढल्या. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. 2 धाव पूर्ण नका कॉल देते मात्र अनंत पाटील. गुड कमिटमेंट, कारण धावांची गरज आहे मात्र काटे संघाला हे दाखवत असताना. आमचा ड्रोन कॅमेरा पूर्णपणे कव्हरेज, पूर्ण आमचा व्यासपीठ कव्हर करत असताना पाहुण्यांचं मात्र तुम्ही पाहतात हा कव्हरेज करत असताना ड्रोन कॅमेरा. आणि याची तुम्ही निश्चितच फुटेज पाहू शकता आमच्या स्क्रीनवर. 2ने धावसंख्या सरकते पुढे धावफलकावरती 21 धावा. नितेश खार्डी गावींकडनं ओ द विकेट उजव्या हाताने. खोदून काढलाय पुन्हा त्या चेंडू मिड ऑफवरनं चेंडू मागे जातो. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत. चेंडू कुचलेपर्यंत पुन्हा त्या वेळ घेतलाय. साई शेलारकडनं होते ती चूक, याचा फायदा उचलत असता मात्र अनंत पाटील 2 धावा खूपच वेगाने पूर्ण करतायत. चेंडू ग्रीप होत नाही, याचं कारण तुम्हाला पाहायला मिळते की चेंडूवर मात्र येत असताना थोडीशी पोझिशन चुकते. हाताने चेंडू खाली पडतोय
आणि त्याच कारणास्तव तुम्हाला पाहायला मिळते की अनंत सातत्याने मात्र 2 धावा 2 वेळा त्यांनी कन्वर्ट केल्यात या चेंडूवर आणि धावसंख्या सरकवली पुढे ती धावखाल्यावर 23 धावा. काटे विरुद्ध खांबरपाडा दुसऱ्या फेरीतला पहिला सामना. नितेश पुन्हा आता खोलवर टाकायचा चेंडू ऑन साईडला प्लेस केला. क्षेत्ररक्षक येतात खूप वेगाने एकदा पूर्ण केली. अनंताने बघा कॉल दिलाय 2 धावा घेणार का पूर्ण. ओ गुड रनिंग व्हेरी गुड रनिंग. काय कमिटमेंट आहे बघा काय फ्लेक्झिबिलिटी आहे बघा. सडपातळ भांडा प्रत्येक वेळी 2-2 धावा कंप्लीट करणार तुम्ही फिटनेस पाहू शकता या वयात सुद्धा. एक काळ असा होता जयदुर्गाबाद क्रिकेट संघ काटेच्या माध्यमातून तब्बल 19 फायनल्स जिंकून दिला एक यशस्वी कर्णधार म्हणून अनंत पाटीलचं नाव आवर्जून घेतलं जातं आणि तोच फलंदाज अजूनही मैदानावर आहे. हा अनुभव आहे जेव्हा जेव्हा मात्र काटे संघ खेळत असतो अनंत पाटीलच्या माध्यमातून भरपूर चांगले अनुभव त्यांच्या माध्यमातून शेअर केले जातात त्यांच्या संघांसाठी. एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 3 षटकांच्या धावसंख्या दाफलकावर पाहायला मिळते ती 8.33च्या सरासरीने 25 धावा कुठल्याच मैदानावर. जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. अप्रतिम भव्य दिव्य असं आयोजन पहिलंच वर्ष आहे पण बऱ्याच संगणकांनी जेव्हा आम्ही त्यांच्याशी एकत्र झालो व्यासपीठावर जेव्हा त्यांचं आम्ही छोटीशी मुलाखत कव्हर केली निश्चित आवर्जून उल्लेख केला की मात्र पहिलं वर्ष आहे स्पर्धेचं पण असं वाटत नाही आहे की असं वाटतं की गेले कित्येक वर्ष ही स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते. आमदार चषक 2018 या स्पर्धेच्या माध्यमातून अप्रतिम एक भरीव कामगिरी पाहायला मिळते स्पर्धेच्या आयोजकांकडनं. शिवसेना युवासेना कल्याण ग्रामीण विधानसभा सन्माननीय आयोजक सुमित सुभाष भोईर जे युवा अधिकारीसुद्धा आहेत कळवा मोरा विधानसभेचे त्यांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. आलिमकर 11 क्रिकेट क्लब शिळगाव गावदेव क्रिकेट क्लब शिळगाव SB ग्रुप शिळगाव शिळगाव B संघ अप्रतिम कामगिरी. खाडी आणि फडकेपाडा या संघासुद्धा खूप मोलाचं योगदान लागलं आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. गोलंदाज सज्ज होतोय प्रशांत. फुल टॉस आहे ऑन साईडला प्लेस केला थोडासा लोअरपुटला चेंडू होता. क्षेत्ररक्षक दीपमध्ये येत आहेत इथे मात्र अनंताचा फटका झेटो पण चेंडू कव्हर करते तोपर्यंत 2 धावेचा अवधी होता. उत्तम क्रिएशन उत्तम कामगिरी उत्तम क्रिएशनच्या माध्यमातून संपूर्ण स्टँडची अप्रतिम सजावट पाहायला मिळते. खूप कमी अवधीमध्ये खूप कमी कालावधीमध्ये या सर्व स्टँडची तुम्हाला रचना पाहायला मिळते. सकाळीच आम्ही जेव्हा अशोक काटे यांच्याशी जेव्हा संपर्क साधला त्यांच्याशी बोललो मात्र आवर्जून उल्लेख केला की स्पर्धेच्या आदल्या दिवसापर्यंत व्यवस्थित तयारी पूर्णपणे झाली नव्हती पण एका रात्रीमध्ये हा पूर्ण भव्य दिव्य हा डोलारा उभा केला आहे या सर्व आमच्या उत्तम क्रिएशनच्या कार्यकर्त्यांनी. चेंडू इनसाइड एज आहे मागे जातोय शॉर्ट फाईन लेगला डायरेक्ट हिटण्याचा प्रयत्न होता. अपील केलं जात आहे पण पंच सांगतात इट इज नॉट आउट कारण क्षेत्ररक्षक फलंदाज खूप वेगाने ते मात्र आले. पूर्णपणे जबाबदारी या स्पर्धेच्या माध्यमातून चांगला सपोर्ट पाहायला मिळतोय. मोरेश्वर आलिमकर संतोष आलिमकर बाळाराम पाटील महेंद्र आलिमकर आणि कुस्तीपटू एक जबरदस्त पैलवान शिळगावचे विश्वनाथ पाटील. सलग 3 वर्ष 1982 83 आणि 84ला सलग 3 वेळा स्टेट लेवलची चॅम्पियनशिप पटकावली आहे या रेसलर्सने रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये. त्यांचासुद्धा मात्र खूप मोठा सपोर्ट आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. गोलंदाज सज्ज पुन्हा आता प्रशांत आमच्यापासून थोडंसं दूर जात असताना उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करतोय. स्टार्किंगला राजदीप चौधरी. हो खोलवर टाकायचा चेंडू ऑन साईडला खोदून काढत क्षेत्ररक्षक दूरवर येत आहेत. चेंडू कव्हर करतील फेक करतील एकच धाव. गुड फिल्डिंग गुड थ्रो. किती क्विक चेंडूवर आले आणि किती क्विक फेकी केली चेंडूची. मोठ्या फटक्यांपासून थोडंसं दूर ठेवलंय वंचित ठेवलंय. 2 मात्र चौकार राहुलच्या बॅटमन आपण पाहिले. एक मात्र चौकार आपण अनंत पाटीलच्या बॅटमनना पाहिला. सकाळ सत्रामध्ये खूप चांगले रिव्हर्सचे फटके सुद्धा त्यांनी दाखवले होते आपल्या संघासाठी. स्टार्किंगला अनंत पाटील. प्रशांत सज्ज ओव्हर द विकेट शफल झालेत. स्वीप केलाय चेंडू अप्रतिम फटका नजाकत निश्चित चेंडू सीमारेच्या बाहेर जातोय. चौकार गुड शॉट. दी जख नव्याने साग पे तुले
हॅलो हॅलो प्रशांत पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर एक चांगला रिव इथे मात्र स्वीपचा फटका पाहायला मिळाला. ओ गुड बॉलिंग शफल झालं ते 5 रन मात्र चेंडू गुड लाईन स्पॉटवरनं पिचिंग केला. त्यानंतर चेंडू जास्त उसळी घेत नाही थोडासा जमिनी समांतर राहतोय आणि जाऊन विसरतो यशच्या हातामध्ये डॉट बॉल निर्धाव चेंडू. उत्तम क्रिएशनच्या माध्यमातून खूप चांगली सजावट तुम्हाला पाहायला मिळते. सर्व स्टँड उत्तम क्रिएशन खास करून त्यांची स्पेशालिटी आहे ती वेडिंग प्लॅनर्स इव्हेंट अँड व्हेन्यू डिझाईन खारेगाव ठाण्याचे आहेत. उत्तम पाटील यांचे बंधू खूप चांगली कामगिरी आणि खूप चांगलं संगीत सुद्धा त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळत आहे. ओ द विकेट चेंडू थोडासा उसळी घेतला भरपूर उंचावून चेंडू टोलण्याचा प्रयत्न शतशक दूरवर येत आहेत पण त्यांच्या वाक्याच्या बाहेर 2 धावांचा मानस असणार अवधी असणार आहे आणि या 2 धावा पूर्ण करत असताना अनंत पाटील या 2 धावांनी धावसंख्या सरकवतात पुढे धावफलकात 4 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावर 8.75च्या सरासरीने 35 धावा आलेत आतापर्यंत धावफलकावर 4 षटकांच्या समाप्तीनंतर बघायचं अजूनही एक षटक बाकी आहे आणि एका षटकामध्ये ही जोडी मैदानावर असलेली म्हणजे अनंत आणि त्याचबरोबर राजदीप अजून किती धावा इथे मात्र खोदून काढता येते म्हणजेच कॉम्प्रोपाटीच्या गोलंदाजांकडनं कारण धावांची गरज आहे ती मात्र फलंदाजी करणाऱ्या काटाई संघाला. त्याचबरोबर तुम्ही पाहतात या स्पर्धेचं यूट्यूबवर थेट प्रक्षेपणसुद्धा केलं जात आहे आणि खूप चांगली कामगिरी SM डिजिटलच्या माध्यमातून आशिष गायकवाड पंकज माळी भूषण पाटील हरिदास पाटील कल्पेश जोशी समीर गायकवाड संदेश माळी विकी पाटील आणि याच SM डिजिटलच्या माध्यमातून एक नवीन चॅनल आम्ही सुरू केलं म्हणजेच याच विभागामध्ये डोंबली क्रिकेट वर्ल्ड आणि या DCW डोंबली क्रिकेट वर्ल्डचे संचालक आहेत प्रवीण पाटील भोपरचे संदीप फुटाणे काटई मोठागावचे गणेश भोईर दानसरचे कैलास पोरजी नांदिवलीचे प्रशांत मात्रे सोनारपाड्याचे योगेश पाटील बुर्दुलचे प्रवीण मात्रे घारुलीचे सुजित पाटील आणि डायगरचे सुशील पाटील कीप इट अप. अप्रतिम कामगिरी या तिसऱ्या दिवसामध्ये खूप चांगला टेलिकास्ट तुम्ही स्पर्धेचं पाहू शकता यूट्यूबवर तुमच्या स्मार्टफोनवर तुमच्या लॅपटॉपवर तुमच्या कम्प्युटरसुद्धा तुम्ही स्पर्धा पाहू शकता आणि त्याचबरोबर लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं आहे तुमच्या घर बसल्या तुम्ही TV स्क्रीनवर 593 चॅनल नंबरवर तुम्ही पाहू शकता ही स्पर्धा. मुंब्रा कौसा शीळ असोसिएशनच्या माध्यमातून ज्याचे प्रेसिडेंट आहेत स्वतः सन्माननीय आमदार सुभाष गणू भोईर साहेब. त्याचबरोबर खरिवली देवी केबल नेट शिळगावच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेचं कव्हरेज पाहायला मिळतं. येऊया आपण निर्णायक षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय तो विकी. ओ गुड बॉलिंग परफॉर्मन्स आउट फलंदाज बाद अपील केलं गेलं लेफ्ट विकेटसाठी चेंडूची हाईट फॅक्टर पाहिला टप्पा पडण्यामध्ये चेंडू कशाप्रमाणे चेंडू आतमध्ये येते पाहिलं आणि नंतर मात्र पंचाने आपलं अपील उचलून धरलं बोट उंच केलं आणि फलंदाज राजदीप बॅक टू द पवेलियन. त्याचबरोबर स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट म्हणजे जर तुम्ही सीमारेषे बाहेरचा कुठलाही फटका लगावताय षटकार निश्चित झेलमध्ये कन्वर्ट होते कुठल्या प्रेक्षकांना तर आयोजकांकडे एक आकर्षक टी-शर्ट आहे आणि त्याचबरोबर स्वप्नील पावशे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे ते लाडक्या प्रेक्षकांसाठी. ही जागा तुम्ही पाहतात नंदा काळू आलिमकर बाबूराव काळू आलिमकर संजय दत्तू आलिमकर रोहिदास आलिमकर निखिल आलिमकर रहीम हाजी खान लॉट्स ऑफ थँक्स कारण ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी या सर्व व्यक्तिमत्वाने आम्हाला ग्राउंड अवेलेबल करून दिलं आहे. हे ग्राउंड हे मैदान उपलब्ध करून दिलं आहे त्यांचेसुद्धा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. निर्णायक षटक विकी शेलार स्ट्रायकिंग फलंदाज राज येत आहेत संगनायक स्वतः राज पाटील. कंबालपाडा संघाच्या अगेन्स्ट चांगली फलंदाजी होणं गरजेचं आहे आणि बघायचं आहे संगनायक आता मात्र काय ओळख दाखवते त्याच्या आतमध्ये कारण अजूनही चेंडू 5 शिल्लक आहेत या षटकातले. विकी शेलार हो गुड बॉलिंग फुलणीचा चेंडू होता फसवा चेंडू होता थोडासा हलक्याने टाकण्यात आला होता पूर्णपणे बीट करणारा चेंडू. फुलणीची डिलिव्हरी करताना चेंडू तुम्ही कुठल्या प्रकारचा फेकता हे महत्त्वाचं आहे. तो वेगवान आहे की स्लोअर वन आहे पण हा चेंडू स्लोअर वन होता परंतु त्याला बीट करणारा. धावसंख्या कायम धावफलकावर पाहायला मिळते एकूण झाली ती 35 धावा इन द लास्ट ओव्हर. ओ द विकेट हा चेंडू अपील होत आहे फलंदाज बाद लेग स्टिकवर चेंडू होता आणि इथे मात्र जावेद फरीद यांनी मात्र बोर्ड उंचावलं. अजून एक धक्का लागलाय लेग बिफोर विकेटच्या स्वरूपामध्ये राज बॅक टू द पवेलियन. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान थँक्यू.
पाहता तुम्ही 6व्या क्रमांकावर येतो संघाचा पिंच हिटर, जो कोणत्याही क्षणाला सामन्याचं चित्र पालटू शकतो एवढी क्षमता या खेळाडूकडे आहे. उंचपुरा असा हा खेळाडू, एक चांगले गोलंदाज आणि चांगला फलंदाज म्हणून ख्याती आहे खेळाडूची. तो सामना अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. रतनबुवा पाटील स्मृती क्रिकेट स्पर्धेमध्ये जेव्हा तब्बल 77,000चं पारितोषिक पटकावलं होतं या खेळाडूने, जेव्हा शेवट षटकात 18-20 धावांची गरज होती, 3 षटकार लगावले होते या खेळाडूने. ओ द विकेट, विकी समोर खेळतात, हेलिकॉप्टर उडवलाय, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, पण तोपर्यंत एकपेक्षा जास्त काहीच नाही. चांगला प्रयत्न होता. खोलवर टप्प्याचा चेंडू, आतमध्ये येणारा चेंडू मात्र हेलिकॉप्टर शॉट दाखवला आहे तो संदीप फुटाणेने, आणि तोपर्यंत एकच धाव मिळते. बऱ्याच वेळानंतर ही एक धाव पाहायला मिळते. धावसंख्या सरकते पुढे धावफलकावरती 36 धावा धावफलकावर. 36 ऑन द बोर्ड इन द लास्ट ओव्हर. मागच्या सामन्यात खूप जबरदस्त डिफेंड केली होती धावसंख्या, जेव्हा काटे संघ गोळिवली संघाच्या समोर खेळत होता. 51 धावेचं लक्ष होतं आणि चांगली फाईट दिली होती गोलंदाजांनी, आणि समोरच्या संघाला अक्षरशः जागेवर खेळून ठेवलं होतं. फिल्डिंग 36 धाव धावफलकावर इन द लास्ट ओव्हर. टोटल 4 विकेट लॉस, 4 गडी बाद झालेत, आणि निर्णायक षटकामध्ये 36 धावा काटे संघाने कुठल्या आहेत आतापर्यंत या खंबाळपाडा संघाच्या समोर. शेवटचे 2 चेंडू. फिल्डमध्ये अजून काही चेंजेस आणतायत गोलंदाज विकी शेलार. पहिल्या षटकात धावा खर्च केल्या तर फक्त 5, नंतर 9 धावा, तिसऱ्या षटकात 11 धावा, आणि चौथ्या षटकात आले तर 10 धावा. एकूण 3 षटकाकडे धावसंख्या 35, आणि या षटकातली एक धावसंख्या 36. ओ द विकेट, विकी समोर खेळतात, लॉफ्टेड स्ट्रोक, क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहेत, जोपर्यंत तिथे पोहोचतील, बॅकअप करतील तोपर्यंत 2 धावेचा अवधी होता. ताकद थोडीशी कमी पडते. एलिव्हेशन खूप सुंदर होतं, उंच होतं भरपूर, समोर खेळले होते. चांगलं उत्तर दिलं त्याच्या समोरच्या खोलवर टप्प्याच्या चेंडूवर, फुललेच्या चेंडूवर समोर खेळलेत, पण 2 पेक्षा जास्त काहीच नाही. 38 धावा अंकित झाले धावफलकावर. 38 ऑन द बोर्ड इन द लास्ट ओव्हर. लास्ट बॉल टू गो फ्रॉम लास्ट ओव्हर. रिव्हर्सचा पवित्र दाखवलाय, चेंडू भरपूर उंच जातोय, आणि सीमारेषेवर जाऊन लँड होतोय. अप्रतिम, अद्वितीय, विलोभनीय, प्रेक्षणीय, दर्शनीय, दमदार फटका, षटकार. Exclusive DJ Mercy and DJ Harsh. Thank you. The next match will between दातुली विरुद्ध मोठा गाव. चला, दोन्ही संघनायकांनी यायचं आहे. दातुली संघाचे संघनायक आणि मोठा गाव संघाचे संघनायक. चला, दातुली आणि मोठा गाव संघ, आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावरती नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. सर्वांनीय काशीनाथ पाटील माजी सरपंच काटे विनंती करतो, आपण या ठिकाणी या. सन्माननीय काशीनाथ पाटील माजी सरपंच काटे यांच्या शुभ हस्ते या 2 बलाढ्य संघांमध्ये नाणेफेकी होते. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, आपण लगेचच व्यासपीठावरती या. चला, कॅप्टन्स यायचे ताबडतोब. मोठा गाव आणि दातिवली. विशाल मडवी आणि गणेश भोईर, चला ताबडतोब यायचं आहे, आपण जास्त वेळ घेऊ नका. चला, लवकर या, पटापट या. सन्माननीय परेश ठक्कर या ठिकाणी उपस्थित आहेत. नारेलगावचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय परेश ठक्कर याचं स्वागत करण्यासाठी मी निमंत्रित करतोय. सन्माननीय किरण जाधव यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते नारेलगावचे सन्माननीय परेश ठक्कर माजी सरपंच यांचं आपण स्वागत करायचं आहे. चव्वेचाळीस धावा धावफलकर आहेत, 45 धावसंख्येचं लक्ष आहे. चला विशाल, लवकर या, फास्ट यायचं जरा. विशाल, प्रत्येक संगणकाला आपल्याला सांगण्याची गरज नाही, कारण माहिती आपल्याला इनिंग ब्रेकमध्ये टॉस करायचा असतो. तुम्ही प्लीज आपण व्यासपीठाजवळ येऊन थांबून राहा, त्यामुळे जेणेकरून लगेच आपण टॉस करून घेऊ. सन्माननीय विशाल भोईर यांना विनंती करतो, आपण देखील या ठिकाणी या. आपल्या शुभ हस्ते काशीनाथ पाटील माजी सरपंच काटे यांचं स्वागत करायचं आहे, त्यांना सन्मानित करायचं आहे. त्याचबरोबर सन्माननीय राम भोईर यांना विनंती करतोय, आपण देखील या ठिकाणी या. दिनेश मोरे यांना विनंती करतोय, राम भोईर यांचं आपण स्वागत करायचं आहे.
नारिलिकाचे राम भोईर. तर नक्कीच दातिवली संघ या ठिकाणी आलेला आहे. दातिवली संघाचा संघनायक या ठिकाणी आलेला आहे. मोठा गाव संघाचा कर्णधार लगेच आपण या. तर संतोष बेडेकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याला देखील विनंती आहे आपण देखील या ठिकाणी स्वागत सन्मान. पूर्वी 1 रन तर कंप्लीट होते. तर मोठा गाव संघानं नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. थँक्यू व्हेरी मच. 45 धावांचं लक्ष आहे. 9च्या सरासरीने धावा करायच्या बॅटिंग करणारा संघ. हे पाहू शकाल खांबाळपाडा संघ मैदानामध्ये खेळतोय. स्वर्गीय शिवाजी दादा शेलार यांच्या नावाने हा संघ नेहमीच अतिशय दर्जेदार प्रदर्शन करतोय. प्रत्येक स्पर्धा गाजवल्यात सध्या जितू शेलारने. विकी शेलार जितू शेलार ही आघाडीची घातक फलंदाची जोडी मैदानामध्ये. यस आतमधली कडा घेतली बॅटची आणि अतिशय स्ट्रॉंग अपील आणि याचबरोबर बॅट्समनने देखील खेळाडू वृत्ती दाखवली. स्वतः चालत सुटला होता बॅट्समन विकी आणि विकी शेलार. पहिल्या विकेटचं पतन होत असताना गडीपाद गोलंदाज राज याला पहिली सफलता. थँक्यू. आमदार चषक 2018 शिवसेना सन्माननीय आयोजक तुम्ही पाहू शकाल आपल्या मंचावर उपस्थित झालेत. आमदार सुभाषजी भोईसाहेब कल्याण ग्रामीण विधानसभा शिवसेना संपर्क प्रमुख देखील आहेत परभणी जिल्ह्याचे आणि त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र सुमित सुभाष भोईसाहेब शिवसेना युवा सेना कल्याण ग्रामीण विधानसभा युवा अधिकारी आहेत कळवा मुंब्रा विधानसभेचे. त्यांची एक मोठी संकल्पना क्रिकेटवरचं तेवढंच चांगलं प्रेम. आलिमकर 11 क्रिकेट क्लब शेळगाव, गावदेवी क्रिकेट क्लब शेळगाव, SB ग्रुप यांची लागलेली साथ आणि त्यांच्याच बरोबर तुम्ही पाहू शकाल एक चांगली स्पर्धा. 2.5 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक, 1,50,000 द्वितीय, 75,000 तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 50. फटका मिस होतोय. टायमिंग चेंडू हवेत. बॅटची कडा घेतली लगातार दुसऱ्या बॉलवर. राजने इथे दुसरी सफलता अर्जित केली आणि फलंदाज मात्र बाद होत असताना याला प्रशांत गोल्डन डकचा शिकार. थँक्यू. ऑन हॅट्रिक असेल गोलंदाज. मी मगाशी देखील सांगितलं होतं हॅट्रिकच्या बाबतीत 44 हॅट्रिक आतापर्यंत वन डे इंटरनॅशनल मध्ये पूर्ण झालं. तर अतिशय कमी वयामध्ये हॅट्रिक घेणारा गोलंदाज होता आकिब जावेद ज्याने हॅट्रिक घेतली होती शारजा स्टेडियम मध्ये अतिशय कमी वयामध्ये म्हणजेच 18 वर्षे 91 दिवसाचा असताना. यावेळेला या स्पर्धेमध्ये हॅट्रिक झाल्यात आतापर्यंत 3. चौथी हॅट्रिक इथे होईल का? गोलंदाज राज गोलंदाजी करतोय आणि अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी लगातार 2 फलंदाज बाद झालेत. गोल्डन डकचे दोन्ही शिकार राहिलेत कारण पहिला बॉल फेस करत असताना दोन्ही बॅट्समन आउट झालेत आणि यावेळेला हॅट्रिकची संधी इथे उपलब्ध झाली आहे. दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत इथे अनंत पाटील आणि त्यांचे सहकारी. ज्याप्रमाणे हा सामना आहे त्यांना माहिती आहे अतिशय मोठी लढत आहे पुढच्या फेरीत दाखल होण्यासाठी. गोलंदाजाला इथे मात्र झगडावं लागतंय. संघर्ष करत असताना संपूर्ण टीम ज्याप्रमाणे त्यांनी टार्गेट ठेवले 45 फायटिंग स्कोर आहे या खेळपट्टीवरचा. फुलर लेनचा बॉल ऑन ड्राईव्ह केला अक्षरशः खोदून काढला हा चेंडू. ऑन साइडला सिंगल तर कंप्लीट होते बॅट्समन साठी. साई चौधरी आणि त्यांच्याच बरोबर जितू शेलार सध्या मैदानामध्ये. जोपर्यंत जितू शेलार मैदानामध्ये आहेत या मॅच मध्ये नक्कीच पारड जळ आहे टीम खांबालपडायचं. परंतु इथे जर काटई संघाला मॅच जिंकायची आहे तर कमीत कमी एक ब्रेक थ्रू अजून द्यावा लागेल. ही कल्पकता आहे. अनेक वर्ष ॲज अ कॅप्टन म्हणून काम पाहत आहेत. एक चांगले लीडर आहेत आणि यावेळेला अनंत पाटील यांच्याकडून चेंडू दिलाय. गोलंदाज
राज यांच्याकडे. यावेळेला सुरेख चेंडू, तेवढा चांगला फटका आला होता. कार्पेट चेंडू चालला स्क्वेअर लेगला वेगाने त्या दुसऱ्या रनसाठी. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजामध्ये 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 रन बरोबर टीमची धावसंख्या तुम्ही पाहू शकाल जाऊन पोहोचली आतापर्यंत 4 वर. 4 धावा स्कोर कार्डवर षटक क्रमांक चालू असताना. हे पहिलं 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 45 धावांचं लक्ष्य आहे. 9च्या सरासरीने धावा करायचे आहेत. लक्ष्य चांगलं आहे, टार्गेट चांगलं आहे. खेळपट्टी गोलंदाज बरोबर फलंदाजांना देखील तेवढीच साथ देत असताना या आमदार चषकामध्ये ओहो सुला इथे मात्र तुम्ही पाहू शकाल थोडासा फुलर लेनचा चेंडू, कमी गती केली होती आणि लगेचच दिशा दिली. 1 रन कंप्लीट आणि त्याचबरोबर दुसऱ्यासाठी कॉल केला दोन्ही बॅट्समनने. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जितू शेलार यांच्या खात्यामध्ये 2 रन स्कोर कार्डवर धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 6 या आकड्यावर. षटक क्रमांक पहिल्याची समाप्ती इथे पंचांच्या माध्यमातून. जावेद फरीद अतिशय चांगले दर्जेदार पंच तुम्ही पाहिलेत या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर तुम्ही इथे गुप्ता सरांना पाहिलं. शोएब तरे आणि जयंत पाटील अतिशय चांगले दर्जेदार पंच आहेत या स्पर्धेसाठी. आणि त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेमध्ये मालिका वीर विश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स, तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा तुला मरण नाही. आणि ते मी करतोय. आज ताकद आहे ही माझी एकट्याची नव्हे. मी शिवसेना प्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे. शिवसैनिक हा बाजूला करून मला शिवसेना प्रमुख म्हणून मिळवता येणार नाही. ही माझी भावना आहे, ती प्रत्येकानं जोपासली पाहिजे. जनतेला फसवणार असो तर या जनतेने हा भगवतच्या महानगरपालिकेवरती फडकवला नसता ना, त्यावेळेला मंत्रालयावरती सुद्धा फडकवला नसता. एवढी दूधखोळी समजू नका त्यांना. ठीक आहे. यस, हा आवाज तुम्ही पाहू शकाल हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. ज्याप्रमाणे 19 जून 1966 शिवसेना 4 अक्षराचा मंत्र घेऊन आपण पुढे चाललो आणि आज हे छोटंसं मंत्र आज संपूर्ण वटवृक्ष झालंय. संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारतामध्ये या पक्षाचा बोलबाला आहे. ज्याप्रमाणे आपले आमदार तुम्ही पाहू शकाल खूप चांगलं कार्य करत आहेत सुभाषजी भोईर साहेब आणि त्यांची एक चांगली संकल्पना, क्रिकेटवरचं अतिशय चांगलं प्रेम आणि त्यांच्याच माध्यमातून एका चांगल्या स्पर्धेचं आयोजन या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक संपले. 6 धावा. जास्त वेळ इथे घेऊ नका अशी विनंती येते. 6 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. दुसरं षटक घेऊन येतात इथे संदीप फुटाणे, पहिल्या मॅचचा हिरो. पहिल्या मॅच मध्ये अतिशय दर्जेदार गोलंदाजी, 18 धावा, 3 विकेट्स घेतल्या होत्या आणि तशीच काहीशी कामगिरी अपेक्षा असेल प्रेक्षकांना, त्यांच्या समर्थकांना. परंतु त्यांच्या समोर तेवढाच घातक दर्जाचा फलंदाज आहे जितू आणि त्याचबरोबर साई चौधरी. तर स्ट्रायकिंग एंडला खेळत आहेत सध्या साई चौधरी, जिथे शेलार यांची बॅट अक्षरशः तळपली आहे यंदाच्या सीझन मध्ये. चांगल्या फॉर्म मध्ये ते खेळत आहेत, लगातार चांगली बॅटिंग ते करत आहेत आणि त्यांच्याकडून अपेक्षा असेल. परंतु संदीप तेवढ्याच दर्जाचा गोलंदाज. टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडू आतमध्ये येतोय. इथे काहीसं कान मंत्र देत असताना जे मगाशीच मी सांगितलं होतं, जो मॉइश्चर होता तो निघून गेलाय खेळपट्टीतला गोलंदाजाला. इथे मात्र थोडंसं मागे जर चेंडू तुम्ही टाकला, डिलिव्हर केला तर हाईट देखील मिळते, उंची मिळते आणि या लाईनवर स्क्वेअर कट खेळणं, कट करणं, अपर कट लगवणं थोडंसं कठीण जातं या परिस्थितीमध्ये. कारण हे बॉल टेनिसचे असतात, टेनिसचा बॉल जास्त उंची घेतो, त्यामुळे त्या लाईन पर्यंत जाऊन तुम्हाला खेळणं थोडंसं कठीण जातं. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळते. परंतु चेंडू हुक केलाय, चेंडू चाललाय फाईन लेग आणि लॉंग लेगच्या बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल याच गोष्टीचा उल्लेख करत होते मगाशी जितू शेलार. ते सांगत होते की शफल होऊन कुठेतरी ऑन साइडला ट्राय कर आणि तेच इथे मात्र प्रयत्न झाला आणि चेंडू 4 धावांसाठी चौकार. चार धावा इथे नक्कीच मिळतील. धावा वाचवायचे आहेत गोलंदाजी करणारा संघाचा आपण विचार केला तर जयदुर्गा माता काटई संघ आणि तेवढीच चांगली ताकदवान लढत इथे देत असताना खांबालपाडा संघ. सुरेख चेंडू यावेळेला लाईन मिस केली तुम्ही पाहू शकाल, परंतु अंपायर काहीतरी इशारा करताय. यस, हा नो बॉल असेल. कदाचित ओ स्टेप झाला की इथे मात्र यष्ट्यांचा वेध घेतलाय. यस, यष्ट्यांचा वेध घेतलाय. त्याच गोष्टीचा उल्लेख मी करत होतो. कदाचित ओव्हर स्टेप किंवा यष्ट्यांचा वेध घेतला इथे गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजच्या माध्यमातून. शरीराचा कुठलाही हिस्सा जर यष्ट्यांना लागत असेल, बेल्स खाली पडला तर अंपायर लगेचच नो बॉल घोषित करतात
पण पाहू शकाल तोच नो बॉल इथे घोषित केला अंपायरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा नियमाकडे जर गेलो तर 21 नंबरचा नियम इथे अंपायरनी वापरला. नो बॉल घोषित झाल्यानंतर तुम्ही पाहू शकाल पुन्हा एकदा सज्ज होतील बॅट्समन. टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत 11 रन, 11 धावा. गडी मात्र बाद झालेत कंबालपाडा संघाचे 2. संदीप पुढचा चेंडू घेऊन आउटसाइड ऑफ स्टंप पीच झाला. शफलून खेळण्याचा प्रयत्न भरपूर बाहेर निघतोय. इथे मात्र फलंदाजाला हेरून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. ज्याप्रमाणे फलंदाज पदल आली त्याचा वापर करतोय, शफलून खेळण्याचा प्रयत्न करतोय, त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न होतोय. परंतु त्याचबरोबर तुम्ही दिशा कुठेतरी चुकताय हेच अंपायर तुमच्या निदर्शनास आणतात आणि यावेळेला आणखीन एक अवांतर रूपाने संघाच्या धावसंख्येमध्ये भर होते. तुम्ही पाहू शकाल खांबालपाडा संघ 45 धावांचा पाठलाग करत असताना 12. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे परंतु तो मात्र थांबणं पसंत करतोय. ऑन साइडला चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑनला. 2 रन इथे धावून केल्या जातात. पूर्ण बॅट्समन साई चौधरीच्या खात्यामध्ये या 2 रन जातील आणि 2 रन बरोबर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 14 या आकड्यावर. अतिशय शांत क्रिकेट सध्या मैदानामध्ये. आमदार चषक 2018 आपल्या समोर. प्रथम पारितोषिक 2,50,000 रोख, द्वितीय पारितोषिक 1,50,000 रुपये रोख व आकर्षक आमदार चषक, तृतीय पारितोषिक 75,000 रुपये रोख, चतुर्थ पारितोषिक 50,000 रुपये रोख. दर दिवशी आपल्याला पाहायला मिळते लकी ड्रॉच्या माध्यमातून सोडत एक चांगला स्मार्टफोन. त्याचबरोबर अंतिम दिवशी प्रेक्षकांसाठी फक्त 100 रुपयाच्या कूपन मध्ये एक चांगली बाईक ॲक्टिवा 4G, त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज यांच्यासाठी ॲक्टिवा 4G बाईक आणि त्याचबरोबर या स्पर्धेचा मालिकावीर, सर्वोच्च खेळाडू, सर्वोच्च मान आपल्याला पाहायला मिळेल. डॅटसन ही गाडी अतिशय चांगलं आयोजन आपल्या समोर आणि त्याचबरोबर मालिकावीरासाठी 4 व्हीलर ही गाडी देखील आहे. ही देखील एक चांगली बाब आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होत असताना. संदीप पुटाने धावसंख्या स्कोर कार्डवर 15. फटका चांगला आहे, स्ट्रोकसाठी जागा बनवली. बॅकवर्ड स्कोर लेगला चेंडू चाललाय. 1 बाउन्स सीमारेषेच्या लगत. पाहूया अंपायरचा इशारा येतोय. मनोरंजन कक्षाच्या दिशेने चेंडू 4 धावांसाठी चौकार. आणि प्रश्नाचे उत्तर सांगतो मी. 11 बाहेर आत्मलिंगाचे म्हणतात त्या होलिंगाला, आत्मलिंगाचे म्हणतात त्या होलिंगाला. कलुळाचं पाणी कशाला गवळीले. धन्यवाद. खूप चांगला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होईल. गोलंदाज धावसंख्या आतापर्यंत 19. सुरेख फटका ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषेच्या वरतून. 6 धाबांसाठी षटकार. शिवसेना या पक्षाच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार आयोजन आमदार चषक 2018. तुम्ही पाहू शकाल खूप चांगली स्पर्धा आपल्या समोर. 3रा दिवस या स्पर्धेचा. गोलंदाजी मार्कवर तयार होत असताना पुन्हा एकदा संदीपच्या विरुद्ध हल्ला चढवलाय. हा बॉल कुठे होता हेच पाहणं महत्वाचं होतं, कारण तुम्ही पाहू शकाल टप्पा पडल्यानंतर उंची घेतली. ही लाईन चांगली होती. या खेळपट्टीवर तुम्ही या लाईनवर गोलंदाजी करू शकता, कारण फलंदाजाला प्रत्युत्तर देता येत नाहीये या लाईनवर. 18 खासदार सध्या कार्य करतात लोकसभेमध्ये शिवसेना या पक्षाचे. कारण आपण पाहिलं असेल ज्याप्रमाणे कार्य चालू आहे या पक्षाचं. राज्यसभेमध्ये देखील 3 आणि 63 आमदार आपल्या विधानसभेमध्ये खूप चांगली कामगिरी करत असताना आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळेला पक्ष स्थापन केला, मार्मिकसाठी व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर तुम्ही पाहिले असेल शिवसेना नावाचा मूलमंत्र संपूर्ण महाराष्ट्राला त्यांनी दिला. मराठी भाषिक पक्ष मानला जातो आणि अतिशय चांगलं प्रेम त्यांनी क्रिकेटवर देखील दाखवलं. ज्याप्रमाणे पाकिस्तानी खेळाडू जावेद मियादाद हे देखील मातोश्रीवर येऊन त्यांनी आस्वाद घेतला भोजनाचा. परखड नेतृत्व आणि तुम्ही पाहू शकाल जैसा बोले तैसा चाले असा महाराष्ट्रातला एक नामवंत नेता हरपला, काळाच्या पडद्याआड झाले. परंतु आज देखील अशा अनेक आठवणी आहेत. हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे त्या आपल्या अंगावर शहारे आणतात, आपलं मन हेलावून टाकतात. आणि तुम्ही पाहू शकाल आज संपूर्ण शिलेदार जे शिवसेना पक्षाचे आहेत अतिशय चांगलं कार्य करतात. त्यामध्ये तुम्ही पाहू शकाल युवा सेना, शिवसेना
म्हणजे वेगळ्या स्टेजवर वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये अतिशय चांगलं हातभार त्या पक्षाच्या माध्यमातून लावतात. आज आमदार चषकाच्या माध्यमातून इथे सुभाषजी भोईर साहेब असतील आणि त्यांचे सुपुत्र सुमितजी भोईर साहेब अतिशय चांगलं कार्य करतात. कारण तुम्ही पाहिलं असेल सुमित भोईर साहेब आहेत अतिशय धावसंख्या 25-25 क्वालिफाईड व्यक्तिमत्व आहे, खूप चांगलं शिक्षित व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी देखील क्रिकेटवर तेवढंच प्रेम केलंय. धावसंख्या स्कोर कार्डवर 25 धावसंख्या करायची होती 45 या मॅचमध्ये, अजूनही धावा करायच्या आहेत 20. 20 रन रिक्वायर म्हणजेच 18 चेंडूमध्ये तुम्हाला धावा करायच्या आहेत 20. बी सिव्हिल आणि त्याचबरोबर मास्टर डिग्री त्यांनी कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये घेतली UK वरून. ही देखील तेवढीच गौरवशाली बाब आहे, अभिमानाची बाब आहे. कारण युवा आहेत, युवा जल्लोष, क्रिकेटवर त्यांनी भरपूर प्रेम केलंय. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. 18 बॉल 20 धावा. बॉलर बॅक ड्राईव्ह, हात आडवा केला होता परंतु शेवटच्या क्षणी इथे हा कठीण झेल घेता येऊ शकला नाही. कठीण असतं ज्या वेळेला बॅटमधून हा बॉल समोरच्या दिशेने मारला जातो, पंच केला जातो, वेगाने बॉल ट्रॅव्हल होतो कारण तेवढीच गती असते गोलंदाजाची. फॉलो थ्रू मध्ये झेल घेणं तितकंसं कठीण असतं, तेच इथे दिसलं. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 27. 18 रन अजूनही करायचे आहेत, 18 रिक्वायर. तुम्ही पाहू शकाल 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 17 चेंडू 18 धावा. डू ऑर डाय कंडिशन दोन्ही टीमसाठी. फुलटॉस बॉल, फटका हवेत आहे, एलिव्हेशन कमी मिळालं आणि इथे मात्र कॅच पकडला गेला. खूप चांगला झेल अजय यांच्या माध्यमातून फलंदाज बाद. यस, हे थीम सॉन्ग या शिवसेना पक्षाचं. आणि त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल स्कोर कार्डवर धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 27 धावा स्कोर कार्डवर. या मॅचमध्ये 45 रन करायचे होते म्हणजे इथूनही अजूनही करायचे आहेत 18 धावा. हा सामना जिंकण्यासाठी कमालपडा संघाला 18 धावांची आवश्यकता असेल या मॅचमध्ये. षटक क्रमांक चालू आहे 3रं. राज इथे गोलंदाजी करतात. समोर फलंदाज नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतात साई शिलार आणि त्याचबरोबर त्यांच्या बरोबर खेळणारे खेळाडू आहेत साई चौधरी. गोलंदाज तयार होतील. राईट ओव्हर द विकेट. ओहो, सुरेख चेंडू, वेगवान चेंडू. पंचाकडे तुम्ही पाहू शकाल इथे निर्णय येतो एका निर्धाव चेंडूचा. दर्जेदार गोलंदाजी ते करत असताना तुम्हाला धावा रोखायचे. तुम्हाला माहिती आहे बॉल आणि रन मधला फरक भरपूर कमी आहे, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक स्टेजवर प्रत्येक बॉलवर संघर्ष इथे करावा लागेल आणि तोच संघर्ष सध्या मैदानामध्ये चालू आहे ज्याप्रमाणे राज करतायत. चांगली गोलंदाजी, कारण संघर्षाशिवाय कुठलाच मोठा विजय हा विजय होऊ शकत नाही. सुरेख चेंडू परंतु चेंडू थर्ड मॅनला बीट करून जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा, पॅटला लागून चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धावा चौकार. शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना, शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना, शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना, शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना. येस, खूप चांगलं संगीत आपल्याला पाहायला मिळतंय. पाहिलं असेल बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने 5व्यांदा हा भगवा झेंडा डौलाने फडकतोय. ठाण्याच्या महानगरपालिकेवर देखील अतिशय चांगलं संगीत. फटका इथे मात्र फसलाय, चेंडू हवेत चाललाय, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे कॅच ड्रॉप. 2 धावा इथे कंप्लीट होत असताना कॅचेस या स्टेजवर घेणं महत्वाचं आहे. ज्या वेळेला धावांसाठी इथे बॅट्समन संघर्ष करतो, तुम्ही ही मॅच विकेट घेऊनच जिंकू शकता. तर याच दरम्यान व्यासपीठावर आपण पाहिलं सन्माननीय सदानंदजी थरवळ साहेबांचं आगमन होतोय. उपजिल्हा प्रमुख डोंबिवली यांचं या ठिकाणी आगमन होतोय. आपलं मनापासून स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय सदानंदजी थरवळ संपर्क प्रमुख रत्नागिरी.
तर लेग बाईचा इशारा आहे अंपायरच्या माध्यमातून. अनेक मान्यवर येत आहेत ज्यांनी नेहमीच प्रेम केलंय सुभाषजी भोईर यांच्यावर आणि त्याचबरोबर सुमितजी भोईर साहेब यांच्यावर. युवा अधिकारी कळवा मुंब्रा विधानसभेचे, त्याचबरोबर विद्यमान आमदार सुभाषजी भोईर साहेब अतिशय चांगलं कार्य करतात या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल. आतापर्यंत 34 धावा, 34 रन. या मॅच मध्ये टार्गेट होतं 45 धावांचं. 80% समाजकारण, 20% राजकारण हेच ब्रीदवाक्य शिवसेना या पक्षाचं. आणि आज तुम्ही पाहू शकाल समाजकारणाबरोबर क्रिकेट, कला, क्रीडा, परंपरा सर्व जपल्या जातात या पक्षाच्या माध्यमातून. अनेक मेळावे आपण पाहतो शेतकऱ्यांसाठी. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, पाणी अडवा पाणी जिरवा ही याची प्रचिती. महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ अनेक प्रांतामध्ये सध्या शिवसेनेचं अतिशय चांगलं कार्य चालू आहे. टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर आतापर्यंत 34. या मॅचमध्ये रन करायचे आहेत तुम्ही पाहू शकाल 45 म्हणजे 11 रन अजूनही आवश्यकता असेल. ओव्हर असतील तुमच्याकडे 2, 12 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण. 12 बॉल 11 धावा हे समीकरण अजूनही या मॅचच्या दरम्यान असेल. 12 चेंडू 11 धावा हे समीकरण. सुरेख असा सामना आपल्या समोर. दोन्ही टीम तेवढ्याच ताकदीचे आहेत. खांबालपाडा विरुद्ध जय दुर्गा माता संघ काटई या टीमच्या दरम्यान खूप चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. नो डाऊट अजूनही मॅच मध्ये संघर्ष चालू आहे. इथून देखील 1-2 विकेट्स घेतलं तर कमबॅक होऊ शकतं जय दुर्गा माता काटई संघाचं. आणि त्यांच्यासाठी महत्वाची विकेट असेल या मॅच मध्ये साई चौधरी, कारण तेवढ्याच ताकदीचे खेळाडू आहेत. नगरसेवक साई शेलार देखील, आणि त्यांच्याकडून देखील अपेक्षा असतील कारण भरपूर प्रेक्षक सध्या त्यांची जी बॅटिंग पाहायला मिळते मोठमोठ्या सामन्यांमध्ये उत्सुक असतात त्यांच्या बॅटिंग कडून देखील. आणि यावेळेला पाहूया साई चौधरी कशी बॅटिंग करतात. त्यांच्या बॅटमधून एक षटकार तर आलाय. आकुटप्प्याचा चेंडू तुम्ही पाहू शकाल. लॉंग लेगला मारण्याचा प्रयत्न, हुक करण्याचा प्रयत्न फसलाय. अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. अवांतर रूपात भर पडली. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 35 या आकड्यावर. एकमेव कॉन्सर्ट तुम्ही पाहिला असेल शिवसेनेच्या माध्यमातून 1996 मध्ये. अमेरिकन पॉप आयकॉन त्यावेळेला आले होते आपल्या भारतामध्ये, मायकल जॅक्सन. आणि त्याच्यातून जो फंड निर्माण झाला होता त्याच्या माध्यमातून तब्बल 2,70,000 नोकरीज शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या तरुणांसाठी मिळाल्या होत्या. ही देखील तेवढीच महत्त्वाची बाब आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल सर्वाधिक जास्त रक्त एका दिवसामध्ये 24,000 बॉटल रक्तदानाच्या माध्यमातून शिवसेना याच पक्षाच्या माध्यमातून एका दिवसामध्ये मिळवण्यात आलं. हा गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड आहे शिवसेनेच्या नावावर. फटका चांगला आहे. चेंडू ऑन साइडला टर्न होतोय. स्क्वेअर लेगच्या दरम्यान 1 रन कंप्लीट होते. दुसऱ्या रनसाठी जातील का, परंतु इथे तसं होताना दिसत नाही. साई चौधरी यांच्या माध्यमातून फक्त 1 रन. थ्रो दर्जेदार होता, डायरेक्ट इथे येतोय. गोलंदाजच्या हातामध्ये धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आतापर्यंत 36 या आकड्यावर. 9 धावांची अजूनही आवश्यकता असेल या मॅच मध्ये. आमदार चषकामधली अतिशय महत्वपूर्ण लढत दुसऱ्या फेरीतला हा सामना रंगतोय. आपल्या समोर 7वा जय दुर्गा माता काटई विरुद्ध खांबाळपाडा टीमच्या दरम्यान 45 धावांचं लक्ष्य आहे. आणि या मॅच मध्ये तुम्ही पाहू शकाल स्कोर कार्डवर धावा झाल्यात आतापर्यंत 36. 9 रनची आवश्यकता. आकुटप्प्याचा चेंडू हुक केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला काय दर्जेदार एफर्ट तिथे लगवलाय तुम्ही पाहू शकाल. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मिथून तिथे होते. रिफ्लेक्स चांगले होते. लगेचच वळण घेतलं आपल्या डाव्या बाजूला. बॉल पकडला, फेकी केली. फक्त 1 रन इथे कंप्लीट होत असताना 37 वर 37 धावा. साई चौधरी आता मात्र स्ट्रायकिंग एंडला. 37 रन. 8 धावांची अजूनही आवश्यकता असेल या मॅच मध्ये. या वेळेला अंपायरचा सिग्नल येईल. यस इट इज वाईड. अवांतर रूपात भर पडते. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळेल. आणि तुम्हाला कुठेतरी या एक्स्ट्रा धावांवर अंकुश लावावं लागेल. जय दुर्गा माता काटई संघ ज्याप्रमाणे हा सामना आहे कुठेतरी थांबवावं लागेल. या एक्स्ट्राज रन भरपूर महागड्या ठरतात सेकंड इनिंग मध्ये. ज्या वेळेला दुसरा संघ चेस करतो आपल्या विरुद्ध त्यावेळेला मात्र या एक्स्ट्रा रन नेहमी स्वतःपूर्ण ठरतात. यावेळेला लाईन चांगली होती, दिशा चांगली होती, नियंत्रण चांगलं होतं, वेग चांगला होता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जातोय. कमबॅक होत असताना रोहित याच्या माध्यमातून धावसंख्या स्कोर कार्डवर 38. अजूनही 7 रनची आवश्यकता.
8 चेंडू आणि 7 धावा हे समीकरण. बॉलर तयार होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर, पुन्हा एकदा सज्ज होईल. पुढे सरसावलाय, फटका चांगला आहे. ऑन साइडला चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने डोक्यावरून, परंतु अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण तिथे होत असताना दुसऱ्या रनसाठी इथे दोन्हीही साई चौधरी आणि साई शेलार परतत असताना 2 रन इथे कंप्लीट होतील. आणि तुम्ही पाहू शकाल नगरसेवक साई शेलार देखील सांगतायत की खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन बरोबर टीमची धावसंख्या 40. त्याचबरोबर व्यासपीठावर तुम्ही पाहतात आगमन होतंय कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन सभापती सन्मान्य संजय पावशी साहेब आणि त्याचबरोबर मनोज चौधरी साहेब दोघांचंही आगमन होत आहे, जे मात्र सदस्य आहेत परिवहन सदस्य. या दोघांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार चषक 2018 मध्ये आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. येस बॉल तयार ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल, फटका चांगला आहे. मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करेल. चेंडू कॅप मधून जातोय सीमारेषा पलीकडे. स्कोर मला वाटतं इथे लेवल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 44 या आकड्यावर. फक्त 1 धावेची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. 6 चेंडू मध्ये 1 रन. येस डीजे. येस थँक्यू डीजे. अतिशय चांगलं संगीत हिंदू हृदय सम्राट पाठीशी. आणि त्याचबरोबर कडकर 7 हे पाहू शकाल सध्या पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्यांच्याच बरोबर युवा सेनेचं नेतृत्व युवा नेतृत्व आदित्यजी ठाकरे साहेब. आणि आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय आमदार सुभाषजी भोई साहेब आणि त्यांच्याच बरोबर त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार. त्यांचं सर्वांचं शब्दसुमनाने हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. 1 रन. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. विजयी फटका होईल. आपण पाहू शकाल मॅच इथे फिनिश होत असताना बाउंड्री लागून इथे चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल. 4 धावांसाठी आणि कांबालपाडा संघ इथे जिंकतोय. पराभूत होतोय जय दुर्गा माता काटाई संघ. वेल प्लेड कांबालपाडा संघ, हॅडलक काटाई संघ. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच शिवसेना. थँक्यू. शिवसेना ही 4 अक्षर